काश्मीरचं सोनं म्हणून ओळख असणारं केशर देशभरातील विविध ठिकाणी पिकवण्याचे प्रयोग सुरू आहेत। तोळ्याच्या मापात विकलं जाणारं केशर प्रति किलो 2.5 ते 3 लाख रुपये दराने विकलं जातं। त्यामुळे सर्वाधिक दर मिळणारं केशर हे मसाल्यातील सर्वात महाग पीक आहे। आज आम्ही आपल्याला केशर पिकाविषयी माहिती सांगणार आहोत। चला तर मग केशर शेतीविषयी सविस्तर जाणून घेऊया। शेतकरी बंधूंनो, केशर शेतीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। भारतातील जम्मू आणि काश्मीर येथे समुद्र सपाटीपासून सुमारे 1600 मीटर उंचीवर केशराची लागवड केली जाते। या वनस्पतीच्या फुलातील जायंगाच्या टोकाकडील धाग्यासारखा भाग वाळवून केशर मिळवतात। केशर हे लहान आणि बहुवर्षाऊ फुलझाड असून त्याला जमिनीत खवलेयुक्त घनकंद असतो। त्यापासून जमिनीवर रेखाकृती निमुळती होत जाणारी गवतासारखी बारीक पाने येतात। फुले जांभळी, एकेकटी आणि पानांसारखी भासणारी असतात। त्यात पिवळे परागकोश असतात। अंडाशय 3 कप्प्यांचे असून कुक्षी केशरी रंगाची असते। कुक्षीचे भाग 2 ते 2.5 सेंटीमीटर लांबीच्या देठाने वनस्पतीशी जोडलेले असतात। हेच केशराचे तंतू असून ते वाळवून केशर मिळवले जाते। केशर मिळवण्यासाठी फुलातील कुक्षीचे टोके अगदी सकाळी खुडतात आणि ते उष्णतेने किंवा उन्हात वाळवतात। सुमारे 1,70,000 फुलांपासून 1 किलोग्रॅम वाळलेले केशर मिळते। यामुळे ते महाग असते। वाळवलेल्या केशराचा दर्जा ठरवण्यासाठी ते पाण्यात टाकतात। तळाशी बसलेले केशर चांगल्या प्रतीचे तर पाण्यावर तरंगणारे केशर हलक्या प्रतीचे मानले जाते। असे तरंगणारे केशर पुन्हा वाळून झोडतात आणि त्याचा दर्जा ठरवण्यासाठी ते पुन्हा पाण्यात टाकतात। भारतातील केशराचे शाही केशर, मोगरा केशर आणि लांचा केशर असे 3 प्रकार आहेत। शाही केशर उच्च प्रतीचे असते तर लांचा केशर हलक्या प्रतीचे असते। केशराचे आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने त्याला अधिक महत्त्व आहे। केशर सुवासिक, उत्तेजक, शक्तिवर्धक आणि रेचक असते। केशर श्वसन, नलिकादाह, घशाचे विकार आणि त्वचेच्या विकारांवर गुणकारी असल्याचा आयुर्वेदात उल्लेख आढळतो। खरचटणे, साध्या जखमा, संधिवात इत्यादींवर केशराचा लेप लावतात। केशराचा प्रमुख उपयोग मिठाई तसेच इतर खाद्यपदार्थांना स्वाद आणि रंग आणण्यास करतात। तोळ्याच्या मापात विकले जाणारे केशर प्रति किलो 2.5 ते 3 लाख रुपये दराने विकले जाते। त्यामुळे सर्वाधिक दर मिळणारे केशर हे मसाल्यातील सर्वात महागडे पीक आहे। केशराच्या लागवडीसाठी 10 वॉल्ट बियांचा किंवा कंदांचा वापर केला जातो। केशराची लागवड समुद्र सपाटीपासून 1500 ते 2500 मीटर उंचीवर केली जाते। काश्मीरमध्ये देखील याच उंचीवर ही लागवड होत असते। केशर शेतीसाठी थोडेफार ऊन आणि शुष्क कोरडी थंडी म्हणजे साधारण 10 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आवश्यक असते। केशरच्या उत्पादनासाठी जमीन निवडताना ती रेतीदायक, वालुकामय नाही तर चिकण माती युक्त असावी। असे असले तरी पाण्याचा निचरा होणे अत्यंत आवश्यक असून एकाच ठिकाणी पाणी जास्त वेळ जमा राहिल्यास केशराचे कंद खराब होतात आणि पिकाचे नुकसान होते। त्यामुळे जमीन निवडताना ती पाणी साचून राहणार नाही अशीच निवडणे गरजेचे आहे। केशराचे बियाणे लावण्या अगोदर शेतीची चांगल्या प्रकारे नांगरट करावी। यानंतर रोटरने माती भुसभुशीत करून त्यात एकरी 20 टन शेणखत मिसळून घ्यावे। सोबत 90 किलोग्रॅम नायट्रोजन, 60 किलोग्रॅम फॉस्फरस आणि पोटॅश प्रति हेक्टर प्रमाणे शेतात टाकावे। यामुळे केशरचे पीक चांगल्या प्रकारे येते। केशरची लागवड भौगोलिक वातावरणानुसार करावी लागते। उंच पहाडी भागात केशरची लागवड जुलै ते ऑगस्ट दरम्यान केली जाते। जुलैच्या मध्यावधीत केलेली लागवड अधिक चांगली ठरते। मैदानी क्षेत्रात फेब्रुवारी ते मार्च महिन्यात लागवड केली जाते। केशरचे बल्ब लावताना 6 ते 7 सेंटीमीटरचा खड्डा करावा आणि त्यात 2 कंद टाकावे। त्यानंतर 10 सेंटीमीटरच्या अंतरावर दुसरा खड्डा करावा। यामुळे कंद चांगल्या पद्धतीने पसरतात आणि उत्पादन चांगले येते आणि बाजारातही अशा केशराला चांगला दर मिळतो। जर तुम्हालाही केशर शेतीच्या लागवडीचा प्रयोग करायचा असल्यास त्याचे बियाणे ऑनलाईन शॉपिंग सेंटरवर सहज उपलब्ध होते किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देखील आम्ही त्याची लिंक उपलब्ध करून दिली आहे।